शेंगदाण्याचा वापर न करता मस्त असा मटकीचं कालवण किंवा रस्सा म्हणा तर भाकरीसोबत खाताना तर आपल्याला एक भाकरी जास्तच जाईल, अगदी पोटभर असं जेवण भाजीबरोबर होतं आणि त्याबरोबर लोणच्याची फोड असेल तर काहीच विचारू नका. वा, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. नमस्कार, रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण भिजवलेल्या मटकीचा रस्सा बनवणार आहे. अगदी झणझणीत भाकरीसोबत खाणारा हा रस्सा बनवणार आहे. तर चला, भिजवलेल्या मटकीचा रस्सा किंवा कालवण बनवण्यासाठी आता 1 वाटी मी मटकी भिजवलेली घेतलेली आहे. गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं. आपल्याला थोडा मसाला बनवायचा आहे. तर 1 कांदा चिरून टाकलेला आहे त्याच्यामध्ये, तो परतून घ्यायचा आहे. थोडासा परतताना तो लालसर परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याचा कच्चा पण गेल्यानंतर त्याच्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि 1-1.5 इंच आलं टाकून घ्यायचं आहे. आता तेही चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 मिरच्या अशा कट करून टाकलेल्या आहेत. जास्त तिखट नाही आहेत मिरच्या, त्या टाकलेल्या आहेत. ते परतत आहे. आता त्याच्यामध्ये 2 चमचा ड्राय खोबरं टाकलेलं आहे, सुक्कं खोबरं, तेही परतून घ्यायचं आहे आपल्याला. मसाला चांगला स्लो फ्लेमवरच आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता चांगला भाजला की त्याच्यामध्ये 2 चमचा आपण भिजवलेली मटकी आहे ती टाकून घ्यायची आहे. इतकं सुंदर कालवण होतं ना, त्याच्यामुळे रस्सा पण असा भन्नाट होतो. आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा वापर केलेला नाही. आता हे मटकीच्या भाजी मसाल्यामध्ये मटकी टाकली आहे ना, त्याचंच मिळून असं मस्त असं कालवण होतं. आता हे चांगला मसाला आपला भाजलेला आहे. गॅस बंद करून आता एका ताटात काढून घेत आहे. आता थोड्या वेळ ताटात काढून घेतल्यानंतर थंड करायला ठेवायचा. म्हणजे मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरचं छोटं जार घेतलेलं आहे भांडं, त्यामध्ये हा मसाला, भाजलेला मसाला पूर्ण टाकून घ्यायचा आहे. आणि मिक्सरला चांगलं बारीक पेस्ट होईपर्यंत फिरून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ग्राइंड करून घ्यायचं. आता चांगली बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता गॅसवर आपली कढई आहे तीच ठेवली. त्यामध्येच 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे. आता तेल तापल्यानंतर त्यामध्ये 1/2 चमचा जिरे टाकून घेतलेले आहे. आता जिरे चांगले तडतडले, अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं. आता हे लाल तिखटामुळं काय होतं की आपल्या भाजीला इतकी तरी छान येते. आता ते चांगलं तेलामध्ये चांगलं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण जो मिक्सरला बारीक केलेला मसाला आहे तो सर्व टाकून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे. गॅस स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि चांगला शिजून घ्यायचा आहे. मसाला मस्त असा शिजल्यानंतर त्यामध्ये मिक्सरचं जे छोटंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पाणी असतं, थोडं पाणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि परत मिक्स करून घ्यायचा. आता त्यामध्ये मसाले जातील तर अर्धा चमचा
धने पावडर टाकून घेतलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे. पाव चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि पाव चमचा लाल तिखट पुन्हा टाकायचं आहे. आपण पहिल्यांदा अर्धा टाकला आणि आत्ता पाव म्हणजे असं पाऊण चमचा आपलं लाल तिखट झाले. आणि सब्जी मसाला आहे तो पाव चमचा आणि हिंग पाव चमचा आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. 1 मिनिट परत एकदा परतून घ्यायचा म्हणजे टाकलेले सर्व मसाले शिजले जातील. कढईचं सगळं काढून घ्यायचा मसाला आणि त्यामध्ये 1 वाटी भिजवलेली मटकी टाकून घ्यायची आहे. आता मटकी पण चांगली परतून घ्यायची आहे. 1-2 मिनटं मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचे आहे स्लो फ्लेमवरच. आणि त्याच्यावर 1 मिनिट झाकून ठेवायचं म्हणजे चांगली वाफ येते आणि मटकी पण मसाल्यामध्ये चांगली मिक्स होते. आता 1 मिनिट झालेले आहेत. मस्त वाफ आलेली मटकी पण मिक्स झालेली आहे मसाल्याशी. आता त्यामध्ये गरम पाणी टाकायचे आहे आपल्याला. मी गरम पाणी टाकलेलं आहे. आता जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे तेवढं आपण पाणी टाकून घ्यायचं आहे. मस्त असा आपला रस्सा किंवा कालवण आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं पाणी टाकायचं आहे. मटकी शिजायची आहे अजून. आता त्याच्यामध्ये थोडंसं कस्तुरी मेथी टाकून घ्यायची आहे. आता कस्तुरी मेथीने काय होतं भाजीला इतका स्वाद येतो ना, मस्त चव पण चांगली येते. आणि आता मटकी शिजेपर्यंत झाकण लावून ठेवून द्यायचं. आता चांगली उकळी आलेली 10 मिनिटांनी काढलेलं आहे. मस्त उकळी आलेली आहे भाजीला. हे बघा मस्त अशी आपली मटकीचा रस्सा झालेला आहे. आता मटकी शिजली का बघून घ्यायची. आता मस्त मटकी शिजलेली आहे. गॅस बंद करून टाकायचा. मस्त असं जेवणासाठी ताट बनवायचं. मटकीचं कालवण किंवा रस्सा, भाकरी, लोणचं, कांदा